सुरक्षा यंत्रणा भेदून कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पिस्तूल नेऊन व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी राहुल चतुर्वेदी यांच्यासह बंडा साळुंखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बंडा साळुंखे याला अटक तर चतुर्वेदी याला अटक करण्यासाठी मुंबईला पोलीस रवाना झालेत। अंबाबाई मंदिरातील सुरक्षा यंत्रणेवर ठपका ठेवल्यामुळे पोलीस अधीक्षकांकडे याचा अहवाल आता दाखल करण्यात आलाय। चारही प्रवेशद्वारांवरील सहाय्यक फौजदारासह 12 पोलिसांकडून स्पष्टीकरण मागवले। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील। तर शेखर, काय सांगाल की आता कोल्हापूरमध्ये जे अंबाबाई मंदिरात घुसण्याचं पिस्तूल प्रकरण झालं त्याविषयी काय अधिकची माहिती? जे प्रकरण झालं त्याच्या संदर्भातला व्हिडिओ जो आहे तो काल समोर आला होता, ज्यामध्ये बंडा साळुंखे जे हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांच्यासोबत राहुल चतुर्वेदी जे मुंबईत स्थित व्यक्ती आहेत अशी माहिती मिळालेली आहे। ते दोघेही अंबाबाई मंदिरमध्ये पिस्तूलसह त्या ठिकाणी घुसले होते। राहुल चतुर्वेदी यांनी आपल्या कमरेला पिस्तूल लावून या सुरक्षा यंत्रणेला भेदून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला। खरं तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं होतं की कोल्हापुरातल्या या अंबाबाई मंदिरातील सुरक्षा यंत्रणा त्या प्रमाणात तितकी सक्षम नाहीये, कुठल्याही पद्धतीनं मेटल डिटेक्टर त्या ठिकाणी काम करत नाही, हे त्यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून दिलेले आहे। मात्र अशा पद्धतीनं मंदिर परिसरामध्ये एखादं शस्त्र घेऊन जाणं याला त्या ठिकाणी बंदी आहे। आणि खरं तर त्यांनी ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ करून ज्या पद्धतीनं समाज माध्यमावरती प्रसिद्ध केला त्या प्रकरणी या दोघांवरतीही गुन्हा दाखल केलेला आहे। बंडा साळुंखे यांना अटक देखील झालेली आहे आणि राहुल चतुर्वेदी यांच्या खरं तर अटकेसाठी आता पोलीस कोल्हापुरातून मुंबईकडे रवाना झालेले आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या प्रकरणाकडे पोलिसांची देखील मोठ्या प्रमाणात दखल जी आहे ती अधीक्षकांनी घेतलेली आहे। अंबाबाई मंदिर परिसरातील सुरक्षा यंत्रणेवरती ठपका देखील ठेवण्यात आलेला आहे आणि याचा अधीक्षकांच्याकडे आता अहवाल देखील गेलेला आहे। चारही प्रवेशद्वारावरती जे सहाय्यक फौजदारांसह जे 12 पोलीस असतात त्यांच्याकडनं या संदर्भातलं स्पष्टीकरण देखील मागितलेलं आहे। त्यामुळे निश्चितच या प्रकरणात आणखी कोणकोणते अपडेट समोर येतात हे पाहणं गरजेचं असणार आहे। धन्यवाद शेखर दिलेल्या माहितीबद्दल।